अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सिद्धारूढाय नमः. जो अनेक शब्दजाल न वापरता केवळ तर्कबुद्धी वापरून स्वरूप, आत्मदृष्टी पाहून ब्रह्मप्राप्ती करून घेतो, जो सदैव अनेकांमध्ये एकच आत्मा वसलेला पाहतो, अशा सिद्धरायास मी वंदन करतो. साक्षात भगवंताप्रमाणे असलेले श्री सिद्धारूढ महाराज भक्तांवर अनेक प्रकारे कृपा करतात, त्याचप्रमाणे अभक्तांच्या आत्म्यावरील अज्ञानाचे पटल क्षणात दूर करतात. अशांच्या मनातील सर्व भेदबुद्धी नष्ट करून त्यांना अभेदबुद्धी देऊन, त्यांच्यावरील सर्व संकटे नष्ट करून त्यांना भक्तिपंथाला लावतात. असो, मागील अध्यायात ब्राह्मणाला निरोगी करून त्यास पंचाक्षरी मंत्र उपदेशून, दयाघन सिद्धारूढ महाराज पुढे निघाल्याचे वाचले आहे. केदारघाटावरील केदारेश्वर शिवलिंग दर्शन घेऊन तिथून पुढे ते वेगाने जंगमवाडीस गेले व तिथून मणिकर्णिका देवालयास गेले. त्यावर तिथून अन्नपूर्णादेवीचे दर्शन घेऊन पुढे सुराभांडलिंग गृहास जाऊन त्यांनी दर्शन घेतले. पुढे ब्रह्मघाटास जाऊन त्यांनी गंगाजळ प्राशन केले. त्यावर दशाश्वमेध घाटास जाऊन ते देवळात बसले. तिथे गेल्यावर सिद्धारूढ मनी विचार करू लागले, या ठिकाणी प्रजापतीने 10 अश्वमेध यज्ञ केले म्हणून दशाश्वमेध या नावाने हा घाट प्रसिद्ध झाला. प्रजापती काही माझ्याहून वेगळा नाही. सर्व प्रजोत्पत्तीस मी स्वतःच कारण आहे. असे चिंतन करीत जीवनाच्या सामान्य वृत्ती शमविण्याकरिता क्षणभर ते तिथेच स्वस्थ बसले. त्यावेळी जिथे सिद्ध बसले होते तिथे महादेवशास्त्री नावाची एक प्रसिद्ध व्यक्ती स्वतःचे 56 शिष्य सोबत घेऊन शिक्षणार्थ आली. शास्त्रींनी तिथे शिष्यांना न्यायशास्त्र शिकविण्यास सुरुवात केली व त्यासंदर्भात न्यायसूत्रातील एक श्लोक म्हणून दाखविला, द्रव्यगुणकर्मसामान्य विशेष समवयाभावा सप्त पदार्थाः तत्र द्रव्याणि पृथिव्यप्तेजोवैवाकाशकालदिगात्मम्नांसि न वै रूपादि चतुर्विंशतिगुणा उत्क्षेपणादि पंचकर्माणि सामान्य द्विविध विशेषास्त्वनंता एव समवायस्त्वेकेव अभावश्चतुर्विधः तात्तदंधवार्ता पृथ्वी सा द्विविधा, नित्यानित्या सव, नित्या परमाणुरूपा, अनित्या कार्यरूपा, पुनस्त्रिवधा, शरीरेंद्रिय विषयभेदात शरीरभस्मदाहिना इंद्रिय गंधग्राहक घराण नासागवर्ती विषयो मुत्पाषाणादीः, अशा प्रकारे न्यायशास्त्रावर शास्त्रींनी बोधन सुरू केले. तोच जगन्नाथशास्त्री नावाचे एक पंडित त्यांच्या 72 शिष्यांसमवेत तिथे आले. ते गौतम ऋषींनी सांगितलेल्या न्यायशास्त्रातील न्याय म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगू लागले. या न्यायशास्त्रात प्रमाण, प्रमेय, दृष्टांत, संशय, प्रयोजन, सिद्धांत, तर्क, निर्णय, अवयव, वादवितंड, जल्प, हेत्वाभास, स्थान, फल, जाती आणि निग्रह हे 16 पदार्थ, मुद्दे असतात. त्यावर ते 16 पदार्थांची लक्षणे सांगू लागताच महादेवशास्त्री ओरडू लागले, न्यायशास्त्रात 7च पदार्थ असतात. जगन्नाथ म्हणाले, 16 पदार्थ असतात. महादेवशास्त्री म्हणाले, तत्त्वज्ञानांनी श्रेयसाधिगमहिती न्यायशास्त्र निरूपिते तस्मात् कथ सप्तैव दृष्टे सती, तुझे 16 पदार्थ सांगत आहेस त्यांचा अंतर्भाव या 7 पदार्थांमध्येच होतो. अशा प्रकारे दोघांमध्ये वादविवाद वाढू लागलेला पाहून अवधूत मनातल्या मनात म्हणाले की हे दोघेजण अशाश्वत गोष्टींबद्दल विचार करीत राहिले तर यांना शाश्वत वस्तू कधीच प्राप्त होणार नाही. आता यास करावे तरी काय? आता कसेही करून या लोकांची मने शाश्वत वस्तूकडे निश्चितपणे वळवावीत. असा मनात विचार करून सिद्ध म्हणाले, अहो, सद्बुद्धी असलेल्या पंडितांनो जरा ऐका, जेव्हा तुम्ही द्रव्य आणि गुणांचा विचार करता तेव्हा त्या त्या वस्तूच्या रूपाशी एकरूप होता का वेगळे राहता?
त्या त्या वस्तूंशी एकरूप होणे हे निश्चितच अनुचित आहे, कारण द्रव्य आणि गुण हे जड आहेत, परंतु तुमच्यामध्ये तर असलेली चेतना शक्ती, आत्मा, ही निश्चितच त्या जड वस्तूंपेक्षा भिन्न आहे. तुमच्या जडभिन्न देहात असणारी चेतना आणि ब्रह्मचेतना ह्या दोन्ही गोष्टी अभेद आहेत. तसे नसेल तर हे पंडितांनो, वेदांमध्ये वापरलेल्या एकमेव या शब्दार्थाच्या ते विरुद्ध होईल. तुम्ही जर म्हणाल की हा अभेद अथवा एकरूपत्व केवळ ज्ञानप्राप्तीनंतरच शक्य आहे, तर पूर्णपणे संपादन केलेले ज्ञान व्यर्थ होईल. कारण हा अभेद अखंड आणि निरंतर समजावा. हे अभेदाचे ज्ञान निरंतर असून असहाय व्यक्तीस पूर्णपणे मोक्षदायक आहे. पंडित म्हणाले, कर्मोपासनेच्या सहाय्याने ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतात असे सांगितले जाते. त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? सिद्धांनी उत्तर दिले, वेदांमध्ये सांगितले आहे, ज्ञानादेव तू कैवल्य, यातील एव या पदाचा अर्थ मोक्षप्राप्ती असा होतो आणि ती ज्ञानप्राप्तीनेच होते हेही निश्चितच. यातील तू पदाचा अर्थ असा होतो की अन्य सर्व जडमूळ साधने ही मोक्षप्राप्तीकरिता व्यर्थ होत. तर सिद्धांत असा आहे की एकमात्र ज्ञानप्राप्तीने मोक्षप्राप्ती, कैवल्य होते. सिद्ध सद्गुरूंचे वचन ऐकून शास्त्री निरभिमानाने म्हणाले, याला तर पूर्णपणे आत्मानुभव प्राप्त झाला आहे. याच्यापुढे आमचे तर्क चालणे कठीण आहे, कारण की आमचे तर केवळ शद्वपांडित्य आहे, आम्ही स्वानुभवाची फळे चाखली नाहीत. त्यावर ते सर्वजण हात जोडून उभे राहून सिद्धांना म्हणाले, हे स्वामी तुमचे शब्द त्रिवार सत्य आहेत. तेव्हा तुम्ही आम्हाला उपदेश करावा. सिद्ध म्हणाले, हे पवित्र स्थान तारकोपदेश देण्यास योग्य आहे. तुम्ही पंडित लोकांनी कुलगोत्राचा, श्रेष्ठ कनिष्ठ, विचार बाजूला ठेवून सर्वांना एकत्र घेऊन शास्त्रार्थ, धर्मचर्चा करावा. वेदांचा कर्ता जो भगवान श्रीशंकर आहे त्याचा देखील हाच अभिप्राय आहे. हे ऐकून सर्वजण सिद्धांना नमस्कार करून आनंदाने तिथून निघाले. ते दोघे शास्त्री आपापल्या शिष्यांसोबत परतल्यानंतर त्यातील तिघे शिष्य लवकरच पुन्हा परतले आणि त्यांनी सिद्धांना विचारले, तुमचे अशा प्रकारे ब्रह्मोपदेश करणे आम्हाला निश्चितच आवडले नाही. गोपनीय आणि न ऐकलेल्या वाक्यामुळे मन नष्ट होते. मनामध्ये सद्भाव उत्पन्न होत नाही. हे ऐकून दयामय सद्गुरूंनी विचारले, लयास जाते ते मन किंवा ज्ञान? ते सांगा. ज्ञान कधीच लय पावत नाही. शून्यवादामध्ये शून्यवाद नास्तिक मत, ज्ञानाचा अभाव असल्याचे जाणून तुम्ही ज्ञान लय पावते असे म्हणता आहात. याच्यामधून ज्ञानाचा सद्भावच पूर्णपणे स्थापित होतो. तेव्हा ते शिष्य म्हणाले, तुमच्या बोलण्याची पद्धत अशी आहे की एखाद्या गरीबाने मीच राजा आहे असे म्हणल्यासारखे वाटावे, म्हणजे स्वतः जवळ काहीही नसताना सर्व काही आहे असा गैरसमज असणाऱ्या व्यक्ती. तेव्हा सिद्ध यतिवर्य म्हणाले, तुमचे म्हणणे असे आहे जसे पित्तरोगाने ग्रस्त झालेल्या राजाने, मी खरोखर एक तालेवार, श्रीमंत मनुष्य आहे असे म्हणल्यासारखे वाटावे. याचा अर्थ राजाला स्वतः तो धनाढ्य असल्याचे पित्तरोगामुळे विस्मरण झाले आहे. अर्थात अज्ञान सामान्य मनुष्याला स्वरूपाचा पूर्णपणे विसर पडला आहे. अशा भ्रांतीत तुम्ही आहात. तेव्हा ते म्हणाले, म्हणजे तुमची एक स्थिती आहे तर आमची वेगळीच स्थिती आहे. तेव्हा सिद्ध म्हणाले, आपल्या अवस्थांमध्ये काही विशेष फरक नाही. आत्मा तर एकसमान आहे. ज्याप्रमाणे अंधार अथवा प्रकाश या दोन्हींपासून आकाश हे अलिप्तच असते त्याप्रमाणे आत्मा हा निर्मळ असतो. हे ऐकून ते शिष्य म्हणाले, याचा आम्हाला काही अनुभव येत नाही. विद्या शिकून पांडित्य प्राप्त झाल्याने मनास अनुभव येत नाही, ते कसे हे सांगा. तेव्हा सिद्धारूढ म्हणाले, सत्य सांगायचे म्हणजे असे पांडित्य हे अहंकाराचे कारण होय. अशा पांडित्याचा गर्व मिरविणारे पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होतात.
त्यावर अतिशय भयभीत होऊन ते शिष्य म्हणाले, असे असेल तर आम्ही न्यायशास्त्राचे पठण सोडून तुमच्या चरणी शरण येऊ. तुम्हाला शरण आल्यास आम्हाला लवकरच तुमच्या आशीर्वादाने ब्रह्मस्थिती प्राप्त व्हावी. सिद्ध म्हणाले, जर तुमच्या मनातील भाव शुद्ध असेल तर ईश्वरकृपेने तसेच होवो. त्यावर ते आनंदित होऊन आपापल्या घरी निघाले. त्यानंतर सिद्धनाथ तिथून अहल्याघाटाकडे निघाले. तिथे क्षणभर विश्रांती घेऊन त्यांनी नारद घाट, चौस्ती घाट आणि पांडेश्वर घाट पाहिले. तिथून सिद्ध महास्मशानघाटी गेले व तिथे त्यांनी शंकराच्या मंदिरात मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर यक्षराजघाटी जाऊन थोडा वेळ ते तिथे बसले. तिथून ते नंगाघाटाशी आले. तिथे एका नग्न साधूने त्यांना विचारले, वस्त्र धारण करणाऱ्यांना केवळ चिंता असतात परंतु कोणतेही सुख नसते. तुम्ही जर खरे साधू आहात तर व्यर्थ वस्त्र का धारण करीत आहात? सिद्धनाथ उत्तरले, तुम्हाला वस्त्र धारण करणे वर्जित आहे. परंतु इंद्रिये आणि त्याच्या भोगाच्या विषयवस्तूंच्या एकत्र येण्याने सुख किंवा दुःख होते की नाही? त्यावर तो नग्न बैरागी म्हणाला, माझे म्हणणे ऐका हो जरा. या लौकिक जगात प्रारब्धभोगानुसार आणि सहनशीलतेनुसार प्रत्येकाला सुख आणि दुःख त्रास देत असतात. त्यावेळी सिद्धारूढ म्हणाले, ही सहनशीलता हीच एक साधना आहे. या सहनशीलतेविना वस्त्रवर्ज करणे अथवा न करणे काय कामाचे? सुखाचे अनुभव घेत साधना होऊ शकत नाही. त्यावर बैरागी म्हणाला, हा साधू वरवर पाहता वेडा दिसतो परंतु अंतर्यामी हा पूर्णपणे ज्ञानसंपन्न आहे. असे म्हणून तो नग्न बैरागी निघून गेला आणि अवधूतही निघाले. त्यावर ते व्यासांची काशी असलेल्या रामनगरीला आले आणि जाऊन एका तळ्याकाठी बसले. तिथे एक क्षणभर जाऊन बसले तोच मंदिराचा पुजारी तिथे आला. सिद्धारूढास पाहून तो मनी म्हणाला, याचे पोट पाठीला लागलेले पाहून मला असे वाटते की या अतिथीस अनेक दिवसात अन्न मिळाले नसावे. हे ऐकून सिद्धारूढांना वाटले की पूर्वी एकदा व्यासमुनी 3 दिवस काशीमध्ये उपाशी पडले होते. त्यावेळी त्यांनी काशीला तुच्छ लेखल्याने श्रीविश्वेश्वराने त्यांना ताबडतोब काशीबाहेर जाण्याचा शाप दिला होता. तशीच आता माझी स्थिती झाली आहे. मला देखील काशीमध्ये 3 दिवस पूर्णपणे उपोषण घडले आणि आता काशीबाहेर येताच पारणे घडेल असे वाटते. प्रारब्ध सेवकाप्रमाणे काय करील ते करून घ्यायचे. अशा प्रकारे मनात विचार करीत सिद्ध निशंक होऊन बसले होते. त्यांचे आनंदित मुख पाहून पुजाऱ्याने विचारले, हे अतिथी तुम्ही कोण आहात? त्यावर सिद्ध म्हणाले, जो तू स्वतःचा आहेस असा तो आत्मा, शाश्वत आणि परिपूर्ण मीच आहे. त्यावर पुजारी म्हणाला, तुम्ही भोजन करणार का? तुम्ही जर भोजन द्याल तर मी त्याचा स्वीकार करीन, असे सिद्ध म्हणताच पुजाऱ्याने त्यांना स्वतःच्या घरी जेवायला बोलावले. तेव्हा सिद्ध म्हणाले, अतिथीला घरी नेऊन अन्न दिल्याने थोडेच पुण्य लाभते परंतु अतिथी असेल त्या ठिकाणी अन्न नेऊन दिल्यास देणाऱ्याला महान पुण्य लाभते. हे ऐकून पुजारी घरी गेला आणि षड्सपूर्ण अन्न घेऊन आला. त्यावर दोघेजण पोटभर जेवले आणि त्यांनी इतरांनाही तृप्त केले. तिथून पंचक्रोशीची यात्रा करण्यास सिद्ध यतीवर निघाले. जनकराजाने स्थापन केलेल्या कर्दमेश या पहिल्या जागी ते पोहोचले. दुसऱ्या जागी भीमचंडी देवीचे दर्शन घेऊन गंधर्व सेनलिंग पाहून पश्चिमेस आदी स्थाने पाहिली. तिसऱ्या क्षेत्री अयोध्यापती रामशडायतन पाहून चौथ्या ठिकाणी पांडवांच्या मूर्ती पाहून ते पुढे गेले. त्यावर पाचव्या क्षेत्री येऊन कपिलधारा या तीर्थात स्नान करून सिद्धकरी इत्यादी शिवलिंगे पाहून स्वर्ग फलदायिनी पाहिली. तिथून पुढे त्यांनी सिवरान लिंगदर्शन तसेच निर्वाशा सर्व सुंदरी ह्यांचे दर्शन घेऊन त्यानंतर बुद्धी, स्वधा, स्वादा आणि महानिद्रा इत्यादी शक्तिगणांचे दर्शन घेतले. अशा प्रकारे पंचक्रोशीची यात्रा संपवून सिद्ध एके ठिकाणी जाऊन बसले.
तिथे एक गृहस्थ सातूचे पीठ घेऊन जात असताना त्याने सिद्धांना पाहिले व एक ओंजळभर पीठ त्यांच्या हातात घालून गेला. सिद्ध ते पीठ खात असताना दैवयोगाने एकजण दही घेऊन तिथे आला. त्याने द्रोणात दही आणि मीठ घालून ते सिद्धास दिले. ते सर्व मिश्रण एकत्र कालवून सिद्धराजांनी खाल्ले. त्यानंतर ते प्रयागक्षेत्री गेले. त्यावेळी ते मनामध्ये म्हणाले, ज्यांना तीर्थाटन करण्याची अजिबात शक्ती नसेल त्यांनी या सर्व परमात्मवाचक अशा तीर्थक्षेत्रांची नावे जरी प्रेमाने गायली तरी ते स्वतःच परमात्मस्वरूप होऊन जातील. प्रयागतीर्थी त्यांनी कावडी भरून घेत असलेल्या तसेच रामेश्वराहून शिवलिंगे आणून तिथल्या पाण्यात बुडवीत असलेल्या यात्रेकरूंना पाहिले. हे सर्व पाहून सिद्धांनी विचार केला की या अशा सर्व कर्मांमुळे परमेश्वरावर प्रेम जडते, ज्याच्या प्रसादाने भोगे अशा कर्मांचा नाश होतो, त्यावर ज्ञानप्राप्तीचा अधिकार मिळतो. त्यावर सिद्धांनी किल्ल्यात जाऊन संगमनाथाचे दर्शन घेतले आणि अक्षय वटवृक्षाचे मूळ पाहून ते मोगलसराईस निघाले. गावात सिद्धनाथ प्रवेश करतात न करतात तोच आकाशात ढग जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यावेळी तो महात्मा एका सावकाराच्या घरी जाऊन क्षणभर बसला असताना पहारेकऱ्याने त्यांना विचारले, या घरी येऊन का बसला आहेस? अवधूतांनी त्याला उत्तर दिले, कारण ही एक धर्मशाळा आहे. ते ऐकून तो म्हणाला, तू मूर्ख आहेस, या घरात एक सावकार राहतो. त्या दोघांचे ते संभाषण ऐकून सावकार घरातून बाहेर आला आणि त्याने सिद्धांना विचारले, काय कारण आहे की ज्यामुळे माझ्या या घराला धर्मशाळा असे म्हणून तू भांडत आहेस? त्यावर सिद्धांनी त्याला विचारले, या घरात सध्या कोण राहत आहे? सावकार म्हणाला, मी राहत आहे. सिद्धांनी पुढे विचारले, तुझ्या जन्मापूर्वी या घरात कोण राहत होते? यजमान म्हणाला, माझा बाप. तत्पूर्वी या घरात कोण राहत होते? सिद्धांनी विचारले, माझे आजोबा राहत होते. सावकार म्हणाला. त्यावर सिद्ध यतीवर म्हणाले, तर या घरात अनेकजण राहून गेले आहेत. एक गेल्यावर दुसरा येत असे. प्रत्येकाचे आयुष्य केवळ एक दिवसाचे मानल्यास प्रत्येकजण एक एक दिवस या घरात राहून त्यानंतर घर सोडून गेले. म्हणूनच मी याला धर्मशाळा म्हणालो असे तू समज. सावकार हे भाषण ऐकून मनामध्ये चकित झाला आणि म्हणाला, हा नक्कीच एक महात्मा आहे आणि याच्या कृपेने मी कृतकृत्य होईन. त्यावर पश्चात्तापदग्ध होऊन तो सिद्धांच्या चरणी लागला. त्यानंतर अत्यंत नम्रभावाने त्याने सिद्धारूढांना हात धरून घरात नेले आणि बसण्यास आसन दिले. त्यावर त्याने सद्गुरूंचे षोडशोपचारे पूजन केले आणि समस्त कुटुंबियांसमवेत त्यांच्या पाया पडला. त्या सावकाराच्या आईला पोट तसेच बरगड्या दुखण्याचा रोग होता. 3 महिन्यांपासून ही व्यथा ती सोशीत होती. तेव्हा सावकाराने सिद्धांना प्रार्थना करून मातेचे कष्ट निवारण्याची विनंती केली. सिद्धांनी तिला पाहण्याचे कबूल केले. सावकाराने ताबडतोब व्यथेने विवृत निजून असलेल्या आपल्या आईपाशी सिद्धांना नेले. सिद्धांनी तिला पाहिले आणि म्हणाले, हे निश्चितच पूर्वजन्माच्या गहन कर्माचे फळ आहे. परंतु ही व्यथा शिवध्यान व शिवमानस पूजा केल्यास सहजच दूर होईल. अथवा कोणातरी महात्म्याचे चरणतीर्थ भावभक्तीने पिल्यास त्या कर्माचे प्रायश्चित्त केल्यासारखे होईल जेणेकरून निश्चितच ही व्यथा नष्ट होईल, हे तू जाणून घे. हे ऐकून तो सावकार आनंदित झाला आणि म्हणाला, तुम्हीच आम्हाला एका महात्म्याच्या रूपाने पावला आहात. तुमचे चरणतीर्थ आईला पाजताच ती ताबडतोब बरी होईल. असे म्हणून त्याने तत्काळ सद्गुरुनाथांचे चरणतीर्थ तिच्या तोंडात घातले. त्याच क्षणी तिची व्यथा दूर होऊन ती वृद्धा उठून बसली आणि सिद्धांच्या पाया पडली. त्यावर ती म्हणाली, हे गुरुनाथा, तुमच्या चरणकमलाचा प्रसाद घेतल्याने तसेच तुमच्या कृपेने माझी व्यथा दूर झाली आणि मी आज धन्य झाले.
त्यावर सिद्धारूढांना आसनी बसवून सावकाराने त्यांना पंचपक्वान्नाचे जेवण दिले. सिद्धांनी अल्प असे जेवण घेतले व उठून हात धुतले. त्या रात्री त्यांनी सद्गुरूकरिता मऊ अशा बिछाण्यावर झोपण्याची व्यवस्था केली. सिद्धांनी मनात विचार केला की या सर्व भोग आणि सुखाच्या भानगडी मला नकोच आहेत. साधे जेवण, जमिनीवर, खड्या धोंड्यावर झोप घेणे, चपला वाचून चालणे अशा प्रकारचे जीवनच मला प्रिय आहे. तेव्हाच सुखदुःखाविषयी आपोआप मनात समानभाव उत्पन्न होतो, ज्यामुळे दुःखाचा त्याग केल्याने सुख प्रकट होते. पहाटे उठून सिद्धनाथ कोणालाही न सांगता बाहेर गेले आणि गयेच्या दिशेने चालत असता दिसलेल्या एका शंकराच्या देवळात आनंदाने जाऊन बसले. श्रीसिद्धारूढांची जीवनकथा ही चित्रविचित्र घटनांनी भरलेली असून ती ऐकल्याने कान पवित्र होतात आणि अणुमात्र देखील पाप उरत नाही, असे हे पुण्यप्रद चरित्र आहे. असो, ज्याचे श्रवण केल्याने सर्व पापे भस्म होतात, अशा या श्रीसिद्धरूढ कथामृताचा गोड असा हा 8वा अध्याय श्री शिवदास श्रीसिद्धारूढ स्वामींच्या चरणी अर्पितो. सर्वांचे कल्याण होवो. श्री गुरु सिद्धारूढ चरणारविंदार्पणमस्तु. 8